नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू अवर व्लॉग्स. तर आजचा व्लॉग थोडासा वेगळा असणार आहे नेहमीच्या व्लॉग्सपेक्षा. तर हा व्लॉग असणार आहे चॅलेंज व्लॉग रोहित आणि प्रणवसाठी. तर मी काही क्वेश्चन्स काढलेत आणि मी विचारणार आहे ते क्वेश्चन्स या दोघांना आणि हू नोज मी बेटर त्या क्वेश्चन्सचे आन्सर जो करेक्ट देईल त्याला पॉइंट्स मिळणार आहेत. तर 10 क्वेश्चन्स मी काढलेत. तर व्लॉगला सुरुवात करणार आहे मी आता. चालू करूया. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? असं वाटायला लागलंय की प्रणवच जिंकणार आहे. आधीच मला असं वाटायला लागलंय. पण तरी माझी इच्छा आहे की रोहितनं जिंकावं. तू झोपू नकोस रोया. चला चालू. 11:15 वाजल्यात आणि ह्याला आता झोप यायला लागला तरी पण मी ब्लॉक करणारच आहे. 11:15 वाजता ब्लॉक करायला लागलोय त्यामुळे होणारच की झोप आहे. नाही ह्याच्यानंतर आम्हाला उनो पण खेळायचा आहे. स्टार्ट करूया. इकडं नाही बघायचं, इथं मी पॉइंट्स लिहिणार आहे आणि इथं क्वेश्चन्स आहेत. आन्सर लिहायचं. आपण तुम्ही answer दोघांनी लिहायचं. आन्सर लिहायचं ऍट अ टाइम आणि ते दाखवायचं नाही एकमेकांना आणि डायरेक्ट कॅमेराला दाखवायचं आणि मला दाखवायचं. मला माहित पाहिजे. नाही मला माझं माहित पाहिजे. अबे साले. एका दोनच कनेक्ट नाहीतर होतात. मी येणार नाही व्लॉग मध्ये. बरं आपण असं करूया. नाही आता आवाज आता येत तू तिथं. पण बोलतेला आवाज जातोय. बोल हॅलो. बोल. हा. फर्स्ट क्वेश्चन एकदम इझी आहे. म्हणजे त्याचा आन्सर तुम्हाला दोघांना झोपेत पण द्यायला यायला पाहिजे. म्हणजे मग मी आम्ही एवढा झोपून घेऊ का आधी? इझी ठेवलाय की शेवटला विचार झोपेत पण यायला पाहिजे तर शेवटला विचार. मग आधी झोपून घेऊया ना. नाही नाही, शेवटीपर्यंत मी तुम्हाला झोपेलच नाही. थोडेसे होप्स मिळावेत, काहीतरी तुम्हाला वाटावं की बाबा अच्छा, easy सुरुवात, competition आहे. हा, म्हणून सुरुवात. मी एकदम इझी क्वेश्चन ठेवलाय. बरोबर. नाही झोपेत आहे मी आत्ताच विचार. तुला जागा राहायचं तर प्रणव जिंकेल नाही तर तुला जिंकायचं आहे. मला झोप महत्वाची. फर्स्ट क्वेश्चन आहे विच इज माय फेवरेट स्ट्रीट फूड. माझं फेवरेट स्ट्रीट फूड कोणतं आहे? मी आन्सर लिहिलो. माझ्या भावाला विचार पण करायला लागत नाही प्रणव. अगं एक स्ट्रीट फूड आहे. स्ट्रीट फूड मग स्ट्रीट फूड मी एकच खाते. ग बस वेगवेगळे आहेत तुझे, मला माहित आहे की. एकच लिहायचं आहे. दुसरा प्रश्न एकच नाही लगेच आन्सर सांगायचं आहे. झालं की माझं. सांग की मग. रगडा. SPDP. रगडा इज द आन्सर. अरे पुण्यामध्ये रगडा मिळत नाही म्हणून मी एसपीडीपी खाते. हे रगडा काय is the- नाही अबे साले. असं नसतंय कधी. आपण जास्त पुण्यात- राहतोय कुठं नाही, ते महत्वाचं असतं. पुण्यामध्ये रगडा मिळत नाही म्हणून मी नाही, एसपीडीपी खाते. गावापेक्षा जास्त आम्ही राहतोय पुण्यात. अशा आणि आणि तुमच्या भावाची विजयानं सुरुवात झालेली आहे. रगडा पहिल्या पुण्यामध्ये जास्तीत जास्त खाल्ले जाते SPDP ती खाते, त्यामुळं SPDP बरोबर आहे. मी रगडा खाण्यासाठी किती तडफडत असते हे मी तुला SPDP माहित आणि आहे. चाट दोन्ही लिहिले. नाही, करेक्ट आन्सर रगडाच आहे. बर ठीक आहे. रगडामध्ये सगळ्यात फेवरेट असू दे. पॉइंट असू दे. माझा पॉइंट. अरे प्रश्न दिसायला लागले. फर्स्ट पॉइंट रोहितला मिळालेला आहे. अशा तऱ्हेने मी पहिलाच सांगितलेला आहे, याचा आन्सर तुम्ही झोपेत पण देऊ शकता पण तुला यायला पण पाहिजे हे होतं. नाही, हे तसं नाहीच आहे की तिकडं वेगळं आणि इकडं वेगळं आहे, त्यामुळे दोघांना एक पॉईंट मिळाला पाहिजे. एसपीडीपी मी का खाते ते रगडासारखं आहे म्हणून मी खाते. खरं माझं मोस्ट फेवरेट रगडाच आहे. असं कुठं असते होय? काय तर असते. उगीच मग आपलं हे माझं खातोय focus म्हणून relax हे काय तर उगीच. नेक्स्ट क्वेश्चन. बर ठीक आहे, चला. Second पहिला डाव भूताचा. नाही, रोहितचा. एम आय मॉर्निंग पर्सन और नाईट पर्सन? मी मॉर्निंग पर्सन आहे का नाईट पर्सन आहे? सकाळी लवकर उठू शकते का रात्रीचं जागू शकते? आता काय सांगायचं त्याच्यामध्ये? आता कारण आम्ही आता सकाळी मॉर्निंग वॉकला जातो त्यामुळे सकाळी उठत्या आणि आता ब्लॉग करायला म्हणून रात्री पण जागते. नेमकं सांगायचं का? तू मॅक्झिमम टाइम आठव. त्यांना लिहिलाय आन्सर. लिहिलास तू आन्सर? मी लिहिलंय. Confidence बघ. मी पण लिहिलंय. हा, मॉर्निंग. मी पण मॉर्निंगच लिहिलेलं आहे. हे आन्सर दोघांचं पण करेक्ट आहे. मी मॉर्निंग पर्सन आहे, रात्री जास्त जागू शकत नाही. ठीक आहे. दोघांना पण पॉइंट. नेक्स्ट क्वेश्चन. अबे जल्दी बोल, पनवेल निकलना है. नाही, कल सुबह ऑफिस निकलना है. माझ्या मोबाईल मध्ये कोणतं ऍप मी सगळ्यात जास्त यूज करते? लिहिलं. आता तू पहिला सांग. इंस्टाग्राम. इंस्टाग्राम. रील स्क्रोल करते मी जास्त. आणि इंस्टाग्राम बरोबर एडिट करायला पण तू वापरतेसच की. हा, हे इझी होतं. ठीक आहे, चला, Instagram. नॉर्मल सगळ्यांचं इंस्टाग्राम असणार आहे. एकदम इझी क्वेश्चन्स काढलेत असं वाटायलंय मला. अजून बघ की क्वेश्चन मध्ये काही दम difficulty नाही. level वाढत जाणार आहे हळूहळू. इथं कमी होत चाललंय असं वाटायलंय.
पहिला प्रश्न तेवढा अवघड वाटला. हे झालं. आता नेक्स्ट क्वेश्चन. अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे मी खूप जास्त इरिटेट होते? मला इरिटेट करणारी गोष्ट. हे प्रणवला यायला पाहिजे. झालं माझ, लिहिलं मी. काय काय लिहिलंय? काय लिहिलंय? किती प्रामाणिक आहे माझा भाऊ. काय लिहिलंय? त्यानं लिहिलंय मी स्वतः. म्हणजे हा मला जास्त irritate करतोय. हा, ते किती माझ्या बाबतीत प्रामाणिक पण आहे. आहे सोड, माझ्या बाबतीत पण आहे तसं. तू काय लिहिलायस? मी लिहिलाय पसारा. खरं तर दोन्ही पण आन्सर करेक्ट आहे, पण हे आन्सर जरा ते जेन्युइन आहे नाही. आणि हे टेक्निकल आन्सर आहे. नाही, पण मी स्वतः किंवा मी हे कसं आहे, सगळं कधी तर होते आन्सर कुठलं वाटलं तुला? पसारा. कारण एकदम जास्त जास्त हसले मी स्वतः. हे बघ, मला रोहितचा आन्सर एकदम मनापासून पटलं, एकदम मनापासून पटलं. आणि हे जे आन्सर आहे ते टेक्निकली. त्यामुळे मी उद्यापासून पसारा करायला रिकामा. आता इरिटेट व्हायचा काही संबंध नाही, कारण उत्तर चुकलेलं आहे. टेक्निकली आन्सर हे करेक्ट आहे. असं काय नसतं टेक्निकली आणि काय म्हणलीस तू? हे त्यानं मनापासून एकदम टेक्निकली आणि आत्म- मनापासून असं काय बरोबर असं नसतं. लिहिलंय. उत्तर एकच बरं, पाहिजे. हा पॉइंट प्रणवला लागतो. हा, ओके, 3-3 झाले आता. प्रामाणिकपणाचं जगच नाही. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पे. आणि टेक्निकली नाही, तिनं काय म्हणलेली सगळ्यात जास्त इरिटेट होते आपल्यामुळं. ती इरिटेट तेवढी होणार नाही आहे. पण पसारा बघून मी irritate हा, होते. जास्त त्याच्या होते. पुढे आन्सर का नाही लिहिलीस तू? माझे आन्सर मला माहित आहे. हा, ठीक आहे, चला. नेक्स्ट. मला फिरायला कुठे जास्त आवडतं? माउंटन्स की बीच? लिहिलं मी. सांग आन्सर. बीच. बीच इज द करेक्ट आन्सर. माउंटेन चढायला हिला अजिबात आवडत नाही. कोण चढणार एवढं वर? मी कंटाळा करते, मला ट्रेक मध्ये जास्त इंटरेस्ट नाहीये. हे आन्सर प्रणवचं करेक्ट आहे. पॉइंट बरोबर द्यायलाच ना. होय होय, 4 आणि 3. आता 4 झालेत. पण आता प्रणवचे तुम्ही आणि दोघं 3 मिळून झालेत. गेम करशील. ते आम्ही अजून करू शकतो. अजून भरपूर क्वेश्चन्स आहेत. अबे साले. नेक्स्ट. मी कोणती वस्तू सगळ्यात जास्त हरवते? हे? अशी कुठली वस्तू आहे जी माझ्याकडनं सतत हरवते? दिवसभरात, पूर्ण हा, माहित आहे मला. शेड्यूल मध्ये सारखा हरवत असते. मी हिंटच दिली. आता दिवसभरात म्हणल्यावर तुम्हाला घ्यायलाच पाहिजे. माहिती आहे. रोहित सांगते. लय मोठा आन्सर लिहिलाय ना. अरे खोडलाय ना. तू सांग. चष्मा. चष्मा हरवते मी दिवसभर. मोबाईल लिहिलाय. नाही, ते त्याला माहित नसणार जास्त, कारण हे आता अलीकडे हरवायला चालू केलं माझा चष्मा. चष्मा कायम हरवते आणि मी दिवसात 17 वेळा चष्मा शोधत असते. त्यामुळे चष्मा इज द करेक्ट. डोक्याला लावून चष्मा शोधत बसते ती. तुला जिंकायचं आहे. आम्ही रील पण केली होती याच्यावरती. हा, चष्मा हरवते मी सारखं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. माझं कम्फर्ट फूड कोणतं आहे? कम्फर्ट फूड म्हणजे जेव्हा मला काहीच खायचं नसते तेव्हा मी ते खाऊ शकते. माहिती आहे मला. कधी पण मला जे खायला आवडेल असं. घरी बनलेलं, घरी बनलेलं. लिहिलं मी. एवढं कॉन्फिडन्स. घरी बनलेलं कम्फर्ट फूड. घरी बनलेलं कम्फर्ट फूड. एकदम इझी पीझी, लगेच बनते ते वाला. राहू दे, घेता कशाला तेवढं बनवून झालं. नो आन्सर. नो आन्सर म्हणजे बरं, चल. आन्सर आहे खिचडी. खिचडी. खिचडी सारखं माग. कंटाळा आलेला असतो आणि खायचं पण कंटाळा आलेला असतो. मी खिचडी. आणि माझ्या माग लागते ती खिचडी. खा 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 करून. Yes, खिचडी इज द करेक्ट आन्सर. 1 2 3 4 5 6 झालं रोहित. 6 आणि 3. 3. नेक्स्ट. ते बघायला क्वेश्चन सगळे नाही दिसत आहे. माझा भाऊ प्रामाणिक आहे. किती प्रामाणिकपणे आन्सर दिला बघ. असं दाखवून विचारतील की त्याला. असू दे. माझा जर मूड खराब असेल, एकदम मी खराब मूड मध्ये असताना अशी कुठली गोष्ट आहे ज्याच्यामुळे मी खुश होते? काय केल्यावर मी खुश होते? अवघड आहे. काय केलं तुला तर माहित पाहिजे. दिवसातनं 17 वेळा मूड तूच खराब करतोस माझा. आन्सर लिहिलो मी. काय खराब होते? फोटो काढल्यावर. नाही रे, फोटो काढल्यावर नाही आन्सर आहे ते. माझं भाऊ लई प्रामाणिक आहे. काय केल्यावरती खुश होतेस तू?
कळलं, नवऱ्यांना कळतच नाही बायकोला काय होतंय आणि काय केल्यावर ही खुश होत्या, कसं मनवायचं माहित नसते नवऱ्यांना. अरे पण- ऍटलीस्ट ट्राय केला जे थोडंफार तरी करेक्ट आहे, अरे पण काय पण अजून ते आन्सर हे पण नाही, आन्सर वेगळा आहे. प्रश्न परत एकदा विचार बरं. अशी कुठली गोष्ट आहे, हा. मी नाखुश असताना अशी कुठली गोष्ट केल्यावर मी खुश होते, माझं मूड नाहीये किंवा मी सॅड आहे तर मी काय करते आणि मग मी खुश होते. अरे असं काय असेल? जाऊ दे, बापरे. तुला अजून काय घ्यायचंय त्याच्यात, अजून काय त्याच्यात ऍड करायचंय तुला? काहीतरी तुला खायला त्याचा- दिल्यावर हाँ मेरे को याद आया सांग आता. एसपीडीपी खायला दिल्यावर मी खाल्ल्यावर लगेच खुश होते. हा मला जर खायला मिळालं जे मला खायला खाऊ वाटायला लागले ते. जरा विचार करावा लागतो कारण भरपूर गोष्टी कराव्या लागतात ना मूड तिचा चेंज होण्यासाठी. हम्म, ठीक आहे. एवढ्या पण कमी पॉइंट ना हारू नको, मला नको वाटत. आताच पॉइंट दिलीस काय? हा ठीक आहे. माझी फेवरेट स्वीट डिश. फेवरेट स्वीट डिश. हे तुला यायला पाहिजे रोहित. तेच की. हा माहिती आहे मला. लवकर लिही. काय होतं? टे 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 मी लिहिलेला आहे. जा मग बरोळ्या. स्वीट डिश. बुद्धीला जोर दे. स्वीट आणलं नाही रे तिकडे तुला काय. स्वीट डिश होतंय काय? बघू तू काय लिहिलास. होतंय का? चुकलं काय बरोबर आहे, मगच प्रयत्न करतो. त्याच्यापेक्षा पण काहीतरी जास्त आवडतंय मला. हा मग प्रयत्न करतो. नाही खरं तुझं तेच आहे आन्सर ना. त्याच्यापेक्षा पण जास्त काहीतरी आवडतंय मला. स्वीट डिश. हे रोहितनं लिहिलेलं असणार आहे करेक्ट, मला गॅरंटी आहे. हेच आहे काय? हेच आहे. दोघांना पण येत नाही, किती वाईट हेच वाटलं आहे मला. हेच आहे. नाही, थांब, हे थांब, पण थांब, नाही. मला माहिती थांब. एवढे चान्स देणं बरोबर आहे काय? सगळ्या स्वीट डिशची नाव एका attempt मध्ये यायला पाहिजे. सगळ्या स्वीट डिशची नावं लिहितो. काय पायनॅपल रायता सॅलड आहे, स्वीट डिश नाहीये ती. काल तर आपण पायनॅपल लावता स्वीट डिश म्हणून खाल्लंय. हा डेझर्ट नाहीये ते, सॅलड आहे ते. मग आपल्याला ते आम्हाला कसं गोड लागले की डिशेस. रबडी. गाजर हलवा. अच्छा अरे हा, गाजर अरे. हलवा किती खाते मी. हे प्रश्न मम्मीला जायला पाहिजे. हा मम्मीला जायला पाहिजे, म्हणजे मम्मी 1 मिनिटात सांगितली असती गाजर हलवा. लक्षातच आलं नाही स्वीट दोघांना डिश. पण पॉइंट मिळणार नाही. मला गाजर माहितीच कमी नाही. खाण्याचा हा तोटा आहे. ठीक आहे चला असू दे. आणि आता लास्ट क्वेश्चन, हम्म 7 करोड वाला क्वेश्चन. बापरे. त्याचा जर आन्सर बरोबर दिला तर बोनस पॉइंट मिळणार. फोन अ फ्रेंड. कर कुणाला फ्रेंडला फोन कर. तुलाच फोन. मला जर आत्ता या मुमेंटला 10 लाख रुपये मिळाले तर मी त्याची कुठली वस्तू घेईन? 10 आता लाख या का? मुमेंटला जर मला 10 लाख रुपये मिळाले तर मी त्याची कुठली वस्तू घेईन हे तुला यायला पाहिजे का? 5 लाख 10 लाख असे जर मला मिळाले अमाऊंट लॅक्स मध्ये. काय तुझा आन्सर कॅमेराला दाखव, मोठ्या बोल्ड अक्षरात लिहिले, त्याला बोल्ड करून दाखव, बोल्ड हँड रायटिंग मध्ये लिही. कुठली गोष्ट तू घेणार? हा काय बाय करणार मी? ज्वेलरी. ज्वेलरी इज करेक्ट बट नॉट 100% करेक्ट. मी बाय करणार गोल्ड, कारण मला गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करायला आवडतं. हा मग जवळपास आहे ना, जवळपास मी आहे. ज्वेलरी घेत नाही कधी, पण नाही रोहितचा आन्सर बघा, सगळ्यात शेवटचा आन्सर बघा. आय होप दिसत असेल. ह्यानं लिहिलंय रोहितला कार ठीक आहे. आणि खाली गाडीचं चित्र पण काढलं. अशीच गाडी घेऊया आपण तुला. पण अशीच घे. मी जवळपास गेलेलो आहे. ठीक आहे, जवळपास गेलेला प्रणव. मला गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करायला आवडते, पण मला ज्वेलरी गोल्डची अशी घालायला नाही आवडत, पण मला इन्व्हेस्ट पण इन्व्हेस्टमेंट असं नाही आहे. तेच आहे की मग. एन्जॉय खरेदी संपला विषय. रोहितला कार.
तर सिंगल हँडेडली या वन चॅलेंज साइडेड मॅच winner मारला, वन साइडेड, ठरलेले आहेत प्रणव हुनुंद्रे. वन पण तरी साइडेड. मला रोहितचे आन्सर सगळे आवडलेले आहेत. माझ्या भावानं प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याबद्दल. असू दे, आपले कसं एकदम असू दे. entertaining answer आहेत आपले. असू दे. आहे. आणि विनर ठरलेला आहे प्रणव. Yay! बघितल्याबद्दल थँक्यू. तुम्हाला जर असे ब्लॉग्स अजून बघायचे असतील, रोहितला जर आमच्या ब्लॉग मध्ये बघायचे असेल तर कमेंट मध्ये लिहा रोहित अजून ब्लॉग कर, अजून ब्लॉग कर म्हणून आपला कमेंट मध्ये दुसऱ्या लिहा. ब्लॉग मध्ये आहे ना, आता दुसरा ब्लॉग आहे रोहित बरोबर ना. आता सेकंड ब्लॉग फक्त बनवला आम्ही रोहित सोबत. तो प्रत्येक वीकला येतो पण आम्ही कधीच ब्लॉग बनवत नाही. कारण Second एकतर तो कंटाळून झाला असतो ऑफिस कडून, त्यामुळे कधीच ब्लॉग बनवत नाही. पण आज मी बनवले. कारण आज मी आल्याला 2 तास झोपलोय त्याची झोप त्यामुळे मी झालेली ब्लॉग वाटते. साठी रेडी झालो. नाहीतर मी आता निवांत झोपलेलो झोप असतो झाली डायरेक्ट. त्याची. त्यामुळे आज Direct fresh आता होतो vlog झोपलेलो असतो. बनवायला. तर तुम्हाला अजून पण रोहित सोबत ब्लॉग बघायचे असेल तर कमेंट्स मध्ये लिहा की रोहित आम्हाला ब्लॉग मध्ये हवाय म्हणून. मग आम्ही अजून हे कॉन्टेंट काय पडलं? ब्लॉग इथपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. असंच ब्लॉग बघत राहा, कमेंट करत राहा, शेअर करा आणि subscribe करा सबस्क्राईब channel करा चॅनलला. थँक्स फॉर वॉचिंग. आणि कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला ते. माझे आन्सर कसे वाटले सांगा. हा. जिंकू दे कोण पण, आन्सर कसे वाटले सांगा. रोहितचे आन्सर आवडले असेल तर खाली ला कमेंट मध्ये रोहित इज विनर, रोहित इज विनर असं चालते. थँक्स फॉर वॉचिंग. Bye bye. बाय. बाय.